ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। शिवाजीराव नागवडे डेफोडिल्स इंग्लिश मीडियम स्कूल आणि कौशल्या देवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नागपंचमी सणाचं औचित्य साधून विद्यार्थी आणि पालकांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांसाठी तसेच महिला पालकांसाठी पाककला, रांगोळी, गायन, मेहंदी आणि हातानं ज्वेलरी बनवणं अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या। महिला पालकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला आणि आपल्या कलागुणांचं उत्कृष्ट असं सादरीकरण केलं। हातानं ज्वेलरी बनवण्याच्या स्पर्धेला देखील महिलांचा विशेष प्रतिसाद मिळाला। भारतीय संस्कृती आणि परंपरांची जपणूक व्हावी, विद्यार्थ्यांमधील तसेच पालकांमधील कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध व्हावं, हा या उपक्रमाच्या मागील मुख्य उद्देश होता। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर संस्थेच्या सचिव सौ अनुराधा नागवडे म्हणालेत की आमच्या स्कूलमध्ये केवळ शिक्षणावरती भर न देता विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजावेत तसेच पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळावं यासाठी विविध उपक्रम राबवले जातात। हाच आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे। या कार्यक्रमात सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं। पालकांसह उपस्थित नागरिकांनी शाळेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केलं। नागपंचमीच्या निमित्तानं आयोजित या उपक्रमांमुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। आज आपल्या इंग्लिश मीडियम मध्ये शिवाजीराव नागवडे डेफोडिल इंग्लिश मीडियम स्कूल आणि कौशल्या देवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे नागपंचमी जी महिलांचा सण असतो त्याप्रमाणे महिलांमध्ये जे विविध कलागुण आहेत त्याला वाव देण्यासाठी आपण दरवर्षी हा प्रोग्राम घेतो। त्यामध्ये पाककला, मेहंदी, परत रांगोळी, त्यांच्या गाण्याच्या भेंड्या, अंताक्षरी, त्यांनी आज ज्वेलरी बनवलेली महिलांनी होम मेड अँड हँडमेड ही ज्वेलरी इथं त्यांनी आणली होती। अशा अनेक त्यांची संगीत खुर्ची, परत त्यांचा आता डान्स आहे महिलांचा। बऱ्याच गुण जे महिलांमध्ये आहेत ते दरवर्षी आपल्याकडे असा प्रोग्राम घेऊन फक्त मुलंच नाही तर पॅरेंट्सचा सुद्धा एक प्रोग्राम असतो, बरेच असतात त्यामधला हा एक आहे आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामध्ये असतो। आणि महिलांचे जे गुण आहेत, मला तर असं वाटतं की श्रीगोंद्यामधल्या महिला आहे खूप ऍक्टिव्ह आहेत, त्यांना खूप गोष्टी येतात, खूप गोष्टींचं त्यांना नॉलेज आहे। तिथे एक रॅपिड फायर शो होता ज्यामध्ये महिलांना खूप असे अवघड प्रश्न विचारले जात होते आणि 3 ऑप्शन दिले जात होते, ते सुद्धा महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिले। म्हणजे फक्त चूल आणि मूल न म्हणजे सांभाळता बाकी सर्वांगीण विकास महिलांचा सुद्धा व्हावा आणि त्यांच्यामध्ये ते गुण आहेत ते जगाला दिसावेत किंवा त्यांना सुद्धा आत्मविश्वास, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हावा म्हणून आपण हे सगळे प्रोग्राम घेतो आणि आपण सगळेजण त्यासाठी दरवर्षीप्रमाणे येता सगळ्यांच्या मनापासून आभार मानते आणि हा कार्यक्रम असाच वर्षानुवर्ष राहावं। आता पहिली जी आपली बॅच होती त्यांचे पेरेंट्स आज आपल्या बरोबर आहे। आज आपल्याला आता एवढे वर्ष झाले तरी सुद्धा हा पालकांचा उत्साह टिकून आहे आणि असं नाही की आता हे जर आपल्याकडे आपण
त्याची स्पर्धा घेतली, पाककला स्पर्धा किंवा कुकिंगची, तर स्पर्धक पण मास्टर शेफ असणारे आहेत. मेहंदी, रांगोळी त्याच्यातले मास्टर शेफ त्यांना जे त्यांचं निरीक्षण करायला येतात, त्यांचे जे नंबर काढतात ते सुद्धा खूप त्यामधले तज्ज्ञ असे बोलवले जातात आणि यांचे सगळ्यांचे नंबर काढून यांना बक्षीस दिले जातं. त्यांना नाश्त्याची सोय केली जाते आणि एक महिलांसाठी एन्जॉयमेंटचा हा कार्यक्रम असतो दरवर्षीप्रमाणे. नमस्कार, माझं नाव सौ स्नेहल भूषण बगाडे. मी आज तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानच्या शिवाजीराव नागवडे डॅफोडिल स्कूल आणि कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल या कार्यक्रमात नागपंचमीचा जो कार्यक्रम होता स्कूलने ठेवलेला त्यात सहभागी झाले होते. महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांची सर्जनशीलता वाढण्यासाठी आणि त्यांना अनेक गोष्टींमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी स्कूलमधून हा जो उपक्रम राबवला जातो खरंच तो स्तुत्य आहे. आणि यासाठी सगळे नागवडे वहिनींचं, प्रिन्सिपल मॅम आणि गोलांडे सरांचं मी मनापासून आभार मानते. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.